तर वाल्मिक कराड समर्थक बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। काल वाल्मिक कराडच्या आईनं जवळपास 12 तास परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं। तसंच परळीमध्ये इतरही 2 ठिकाणी समर्थकांनी आत्मदहन आंदोलन केलं। आजही कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिलेली आहे। तसंच आंदोलनाची पुढची दिशा आज ठरवली जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, परळीमध्ये पुन्हा एकदा आज बैठक घेऊन महत्त्वाची दिशा ठरवली जाईल। काल सुद्धा बराच राडा झाला होता। नक्कीच रात्री आपण बघितलं तर काल सकाळी 8 वाजल्यापासून कराड समर्थक आक्रमक झाले होते। त्यानंतर त्यांच्या पत्नी असतील, आई असतील यांनी परळी पोलीस स्टेशनसह हे आंदोलन केलं होतं। रात्रीपर्यंत उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं। एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। आग देखील लागली होती, मात्र वेळेस नागरिकांनी आग विझवल्याने त्याच्या हातपायाला दुखापत झाल्याची माहिती मिळते। आणि या सगळ्या आक्रमक भूमिकेनंतर काल हे सगळं आंदोलन जे आहे तर थांबवण्यात आलं होतं। आणि आज 10 वाजता परळीमध्ये कराड समर्थकांची बैठक बोलवण्यात आली आहे। आणि त्यानंतर आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे धनंजय मुंडे देखील आज परळीत पोहोचतात। ते देखील या सगळ्या प्रकरणात आधी या आंदोलकांना काही आव्हान करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कालपासून कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। मोक्काची जेव्हा बातमी बाहेर आली की मोक्का लावण्यात आला, त्यानंतर हे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत कराड समर्थक नेमकं काय निर्णय घेतात आणि काय ठराव घेतात, पुढचं आंदोलन कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।